त्यांचं आजोबा सांगतात, पण आजोबांना घरात आजोबा हाक मारा, घरात फक्त मोबाईल घेऊन बसू नका. कारण असंख्य घरातली नाते तुटलीत, आजोबा आजींशी कोणी बोलायलाच बघत नाही हो. महाराष्ट्राची कल्चरली महाराष्ट्राची लोकधारा आम्ही पाहिला आहे, म्हणून तुम्हाला म्हणतो की आमच्या घरात देखील आहेत. पण माझ्या आईवडिलांच्या माझ्या दोन्ही मुली खूप लाडक्या आहेत, रिस्पेक्ट आहेत. एक वेळ आम्हाला बोलतात की बाबा त्यांचं वय झालं आहे, तुम्ही देखील तेवढे म्हातारे होणार. मग ही जाणीव असायला पाहिजे, ते घरचे संस्कार करायला पाहिजे. आमच्या मुलीवर माझ्या आईवडिलांचे संस्कार जास्त केले, आम्ही नाही केलेले आहेत. निश्चितच आपण बघत आहोत आमचे एक युवा समाज कार्यकर्ते अमोल पाटील यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य आम्हाला बघायला मिळतं. त्यांनी देखील वेळेवर हजेरी लावलं आहे. आणि निश्चितच माझे सहकारी कॉमेंटर इकडे येतात, ते म्हणजे संतोष पाटील आपल्याबरोबर जॉईन होतील आणि आपण मॅचचा आनंद घेणार आहोत. निश्चितच खूप मोठी स्पर्धा तुम्हाला पाहिजे. धगधगती ट्रॉफी कोणत्या गावात कोणत्या गावाकडे निघतील. काल बाकी तारपूरवर जाताना रस्त्यामध्ये काय जल्लोष केला आहे, आवाज ओरडा, प्रत्येक गावातील कुरगावची लोक बघत होती, कहा के लडके आहे थोड़ा बघितलं तारापूर जा रही है 22 रनों की मैच जीता है. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. तर आपण पाहतोय पहिला सेमीफायनलचा सामना, पहिला थरार शाकीर मुल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच करण आपल्याला पहिला चेंडू खेळलाय, पण गॅपमध्ये खेळायचा. अतिक आहे त्या ठिकाणी, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय अतिक. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी घेता आली नाही. पहिला चेंडू फेकला गेला. करण आपल्याला पाहायला मिळतोय, करण ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला प्रेम मोरे. हो, सुरेख चेंडू, पंच या ठिकाणी नक्कीच पाहतायत. अगदी तटस्थ आपल्याला पाहायला मिळालंय. सुरेख चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षक सैफच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर रन्स आतापर्यंत आलेला नाही आहे. 2 चेंडू डॉट फेकले आहेत. ही ताकद आहे नक्कीच. जर पाहिलं तर सर्वाधिक जास्त पॉइंट्सने जर पाहिलं तर शाकीर मुल्ल्याची आपण पाहतोय बिग बॅशमध्ये चॉईस झालेली आहे. आणि तोच खेळाडू आपण पाहतोय तारापूरमध्ये जेव्हा बिग बॅश होणार आहे तेव्हा शाकीरकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर करणला देखील आणि प्रेमला देखील बोली लागलेली आहे या बिग बॅशमध्ये. अशी टुर्नामेंट आपण पाहणार आहोत, आयकॉन खेळाडूची टुर्नामेंट तारापूर गावामध्ये. शाकीर पुढचा चेंडू जर पाहिलं तर चौथा चेंडू असणार आहे प्रेमसाठी. प्रेम अगदी बॅट खोलली होती परंतु डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलं. सिंगल रन्स आणखी मिळते. 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. तारापूर संघ आणि YBC संघ जर पाहिले तर टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने आज प्रवेश केलाय त्यांनी आणि सुरेख खेळी करताना. पुढचा चेंडू कोल्हा डब्याचा चेंडू आहे. इथे मात्र फरदीन आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण करताना फरदीन. आता मात्र आपण पाहतोय थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. प्रेमला चालावे लागेल, प्रेमला फानमार करावी लागेल. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू, लेग ब्रेकचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. प्रेमसाठी अचंबित केलंय या चेंडूने. आणि इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट केलंय आणि 3 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. यानंतर दुसरा सेमीफायनलचा मुकाबला पॅराडाईज ए संघ एका बाजूला सज्ज असेल तर त्यांच्या समावेश आपल्याला पाहायला मिळणार आहे संघ साई नवरंग संघ. अरकम आलाय आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. काल मात्र नक्कीच अरकम नव्हता या ठिकाणी. हा यस, अरकम आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी लेग कटर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. आणि डीजे ऑपरेटरचा विचार केला तर आज धीरज गुप्ता आपल्याला पाहायला मिळतोय. हो, हा चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने थोडासा खराब चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. लेग कटर गोलंदाज असतो तेव्हा मात्र हे चित्र नक्कीच आपण पाहतोय. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर शाकीर देखील त्याच पद्धतीची मुवमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतोय जी करणने आता या चेंडूवर केली. वाईट च्या या मुवमेंट नक्कीच पाहायला मिळाली. फनी मुवमेंट होती थोडीशी, परंतु पाहतोय पुन्हा एकदा करण. इथे मात्र पहा
छोटा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ, आणि या शॉर्ट ऑफ लेंथला पूर्णपणे रीड केलं करणने, पाठवून दिलं सरळ. जर पाहिलं तर ऑनसाइड रिजन मध्ये चौकार येतोय. आता तरी देवा मला पाऊस गेले का कोकणाला पंचाने पाऊस गेले का आता तरी देवा मला पाऊस गेले का कोकणाला पंचाने पाऊस नक्कीच देवा ह्या सॉन्गचा जर विचार केला तर नवली गावाचा एकदा पसंतीचा सॉन्ग ज्याला म्हटलं जातोय तोच सॉन्ग डेलिकेट करतोय नीरज आपल्याला पाहायला मिळतोय वेऊर संघासाठी. कारण आपण पाहतोय फटकार तर मारलाय आणि एक फटकार मारून अजूनही स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पुण्याचे एकदा मिस्टर अरकम. पुन्हा एकदा थोडीशी डान्सिंग मुवमेंट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वाईटचा इशारा येतोय. आणखीन एकदा धावसंख्या एकने वाढेल. स्कोरवर धावसंख्या आता मात्र 9 धावा. पुन्हा एकदा छोटा चेंडू परंतु याला डिक्लेअर झोन कडे पाठवलाय. फटका मारायचा होता ऑनसाइड रिजन मध्ये परंतु चेंडू गेला सरळ डिक्लेअर झोन कडे. ऑनसाइड रिजन मध्ये आपण पाहतोय एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या एकने वाढेल. डबल फिगर मध्ये 10 धावा. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 4 चेंडू बाकी आहेत. प्रेम मोरे आज देखील कालच्या दिवसात आपल्याला अटॅक करताना पाहायला मिळाला. 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं प्रेमसाठी जर पाहिलं तर क्षेत्रफळ रक्षण बदललं जात आहे. ऑन साईड ऑफ साईड इथे मात्र आपण पाहतोय टॅपचा फटका. कालच्या दिवसात देखील हा मैदान गाजवला होता प्रेमने. आज देखील तेच करतोय. अगदी जर पाहिलं तर चेंडू खेळत असताना तिसरा चेंडू खेळत असताना आपण पाहतोय टॅपचा फटका आला चौकारासाठी. 4 धावा. डीजे नक्कीच जेवढे पब्लिक आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग कोणती प्रेक्षक त्यांच्या बायकोला घाबरत नाही कारण की इथे आलेले आहेत. तर जाऊया पुण्याचे एकदा प्रेम. आता मात्र रनआउटचा चान्स होता. पैकी जर ॲक्युरेट असती परंतु तेच पाहायला मिळालं. सिंगल रन्स कंप्लीट केलाय. धावसंख्या एकने वाढेल. स्कोरवर धावसंख्या 15 धावा लागले जात आहेत. इथून जर पाहिलं तर नक्कीच चेंडू क्रमांक जर पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आहा कारण जबरदस्त अटॅक केलाय. टॅपचा फटका. क्षमता आहे, क्षमता ठेवतो टॅप खेळण्यासाठी आणि तोच फटका. एस डीजे थँक्यू. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा बनवल्या आहेत. 3 चौकार नक्कीच आले आहेत. 2 एक्स्ट्राच्या रूपाने रन्स देखील आणि 2 सिंगल असे एकंदरीत धावांचा विचार केला तर आतापर्यंत 16 धावा. हो हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स घ्यायचे आहे. जाणीव आहे की स्ट्राईक आपल्यापर्यंत ठेवायचे हेच मात्र दर्शवलं जात आहे. कारण ठाकूरच्या माध्यमातून ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा या स्कोरवरती होत आहेत. थँक्यू. सेफ आलाय नवीन गोलंदाजी मार्कवर 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. कारण पुण्याचे एकदा सज्ज आहे. सेफ आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न परंतु नाही. शैबाज चेंडूला अडवतोय. चांगली या ठिकाणी रणनीती नक्कीच आखली जाते. मोठ्या फटका मारण्यापासून वंचित करतायत. पुन्हा एकदा कारण आता मात्र हा चेंडू देखील थोडंसं डान्सिंग मुवमेंट पाहायला मिळाला. सिंगल एक्स्ट्राच्या रूपाने भर होईल. 21 रन्स ऑन दी बोर्ड.
पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, आक्रमकता दाखवली होती सैफने देखील. चांगला चेंडू आणि कॉन्फिडन्सने हा चेंडू टाकला होता. धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र आणखीन एकने वाढेल. 22 धावा स्कोरवरती आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडू या ओव्हरमधून कंप्लीट केले आहेत. येणारे जर पाहिलं तर अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सामन्यामध्ये. नक्कीच 10 चेंडूमध्ये किती धावा जमवतील प्रेम मोरे, अटॅक करेल. इथे मात्र अटॅक करण्याच्या नादात आपला स्वतःचा गडी बाद होतोय. गरज होती कारण की अटॅक करण्याचा गरज या ठिकाणी लाभली होती. आपला संघ थोडासा अडचणीत आहे. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून जर प्रयत्न केले नाही तर नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला खेळावी लागणार आहे. परंतु त्याचा प्रयत्न जर पाहिला तर प्रेम करताना बाद झालाय. थँक्यू. अजून जर पाहिलं तर 15 ते 20 धावा आल्या तर एक टफ फाईट स्कोर नक्कीच पाहायला मिळेल. परंतु बघूया, तुषार लढ्याला आहेत. नवीन छोटा पॅक बडा धमाका. हा इथे मात्र लेझी क्रिकेट मी म्हणेन. तुषार चेंडू गेल्यानंतर बॅट आक्रमकता दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय आणि करण आणि तुषारची इथे मात्र थोडीशी बातचीत होताना, कारण की स्ट्राईकवर करणला नेणं खूप गरजेचं असणार आहे. पाहतोय आपण पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू. पटापटका मारण्याचा प्रयत्न परंतु नाही. सहजासहजी चौकार येणार नाहीये. चांगली गोलंदाजी वापरताना शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आहा पुन्हा एकदा मजबूर झाले मोठा फटका खेळण्यासाठी. परंतु इथून जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक विकेट. जसा प्रेम आउट झाला होता तसा मात्र तुषार लढे देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर आपण पाहतोय संजय म्हणजेच बाबू मैदानाच्या आतमध्ये आलाय. नॉनस्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. फरदीन शॉट लेंथ होता परंतु इथे पहा फटका प्रॉपरली मारता आला नाहीये. सोईल आपल्याला पाहायला मिळते चांगले क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी. आणि चेंडूवर आतापर्यंत जर पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवलंय YBC संघाच्या फलंदाजांना. चांगली गोलंदाजी करतायत. 22 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. आणि इथे जर पाहिलं तर सबस्क्राईब थोडंसं नक्कीच आपण पाहतोय 2500चा टार्गेट होता. फायनल पर्यंत नक्कीच पोहोचलं जाईल का, कारण की 2314. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका होता परंतु शैबाज चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. आतापर्यंत जर पाहिले तर 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू अजूनही बाकी आहे. 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येणं खूपच गरजेचं असणार आहेत. जर पाहिले तर 2 फटके आले तर नक्कीच धावसंख्या आतापर्यंत 23 धावा झाल्या आहेत. म्हणजेच 30 ते 32 धावा जमवणं खूप गरजेचं असणार आहे. पाहतोय पण फरदीनवर हल्ला चढवला जाईल का, कारण आहा पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडीशी हुल दिली होती. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चकवा दिला होता. चेंडू मात्र वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक धाव. 24 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. अतिक त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. रिव्ह्यू घेतलाय नक्कीच आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतलाय परंतु बघूया.
तर आपण पाहतोय अंपायर आपल्या जागेवर जातील, आपल्या डिसिजन मात्र नक्कीच कळवला जाईल. तर आपण पाहतोय नॉट आउट आहे, कारण की जर बॅट क्रीज मध्ये होती आपण पाहतोय आणि हात जरी लागलेला असेल तरी आउट नाही आहे, हेच मात्र पंचांनी देखील पाहिलं. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड. पाहतोय आपण संजय, हो चेंडू पायावर आदळला जातो इथे मात्र विकेट आणि क्षेत्ररक्षण इथे खूपच सुरेख. शेबाज पूर्णपणे अंग झोकून दिला होता, चेंडूला अडवण्यासाठी फेकी थोडीशी खराब होती, परंतु धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या होते आतापर्यंत 26 रन, 26 धावा. 26 धावा झाल्या, 4 चेंडूचा खेळ झाला. येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील, किती धावा जमवतील. या चेंडूवर चौकार खूप महत्वाची असणार आहे. प्रयत्न देखील करेन कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर करण खेळतोय, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 13 चेंडू आणि 14 धावांवर खेळतोय. शॉट ऑफ लेंथ होती, अति वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक धाव वाढेल, 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड. प्रॉपरली फटका नाहीये, एक धाव तर पूर्ण केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु इथे 2 धावा कंप्लीट, 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी जलद गतीने 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि फर्स्ट टाइम आपण पाहतो या टुर्नामेंट मध्ये 2 धावा पूर्ण होताना. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आहे, इथे मात्र फटका सुरेख आहे, परंतु वाह काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. शहबाज चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलं आणि धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे. 29 धावा झाल्या, 30 धावांचं लक्ष असणार आहे. या 2 संघांना मी आमंत्रित करेन. एखाद्या बाजूला जर पाहिलं तर पॅराडाईज हे संघ, पॅराडाईज हे संघाचा कर्णधार आपण यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच साई नवरंग संघ, साई नवरंग संघाचा कर्णधार या आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. सेकंड सेमीफायनल. थँक्यू. या अमोल पाटील, मी पुन्हा एकदा विनंती करतोय. नाणेफेक सेकंड सेमीफायनल आहे, अगदी महत्त्वाचा सामना असणार आहे. तर आपण त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला पॅराडाईज एक मोठा संघ आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय धुळपूजा विभागातील साई नवरंग संघ. एक टफ फाईट होईल, जबरदस्त टफ फाईट नक्कीच पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना हा देखील सेमीफायनलचा सामना आहे. एका बाजूला जर पाहिलं तर YBCC आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच संघ आपल्याला पाहायला मिळतोय तारापूर 11 संघ. येस, नाणेफेक केले जात आहे 2 संघादरम्यान, कारण की सेमीफायनलचा मॅच अगदी मोठी मॅच असणार आहे. आपण पाहतोय पॅराडाईज संघाचा कॉल असणार आहे. येस, पॅराडाईज संघ नाणेफेक जिंकलेली आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन सामन्याचा आनंद घ्या. रेहान, टॉस जीता है, क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग. और कैसा लग रहा है आज सेमीफाइनल में आप पहुंचे हो? सामने का अगर टीम देखा जाए तो साई नवरंग ये भी अच्छे खेलती है, लेकिन कितने रनों तक रोकने का प्रयास करोगे? ग्रामीण से टीम है तो अच्छी बात है, वही वो लोग भी 2 मैच मेहनत करके और अच्छा खेल के आए,
तो अच्छा टीम है सामने, तो कम से कम रन के अंदर रखना चाहेंगे। और अगर बात की जाए आपकी गेंदबाजों की तो जरूर जावेद के बारे में जरूर सुनना चाहोगे। जावेद दिखाई नहीं दे रहा है। जावेद शायद नई टीम में से खेलेंगे अगला सीजन से, ये पैराडाइज में नहीं खेलेंगे। अच्छा, जरूर आपको शुभकामनाएं। जाऊया आपण साई नवरंग संघ खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीणचे संघ जर पाहिले तर एकूण 16 संघांना तुम्ही मात करत आज सेमीफायनल मध्ये पोहोचले। तर पॅराडाईज सारखा मोठा संघ असणार आहे, बॅटिंग करताना तुम्हाला किती धावांचं लक्ष ठेवणं गरजेचं मिळतंय? आम्ही 40 पर्यंत मारू. नक्कीच तुमचं कुंजलला खूप चांगला खेळलाय, मागची मॅच देखील चांगलं खेळलाय, तू देखील स्वतः चांगली गोलंदाजी केले। मात्र या मॅच मध्ये काय संदेश द्याल आपल्या टीमला? टीमला आता सोबत खेळत आहे, साथ आहे टीमाची. बघू आता जबीर हा मोठा खिलाडी, थांबायचा प्रयत्न करू. जबीर मेन आहे. नक्कीच जबीर हा खेळाडू मेन आहे। तुम्हाला देखील शुभेच्छा। पात्र क्रिकेट आहे, जो चांगला खेळेल तोच मात्र टिकून राहील। दोन्ही संघाला शुभेच्छा आहे। आपण पुन्हा एकदा जाऊया या सेकंड सेमीफायनलला, परंतु आता मात्र सुरू आहे पहिला सेमीफायनलचा हा मुकाबला। जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष्य आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच शाकीर मुल्ला हा सज्ज होणारा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर जिशांत आपल्याला पाहायला मिळतंय। शाकीर मुल्ला आणि जिशान दमनवाला आपल्याला पाहायला मिळेल। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये। लक्ष जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष आहे। ज्या पद्धतीने आज बॅटिंग पाहायला मिळाली वायबीसी संघाची, परंतु जो टार्गेट अचीव केला होता अगदी 40 ते 45 धावांचा, परंतु तो त्यापर्यंत पोहोचू शकले नाही। परंतु बघूया ही लढत देखील कमी स्कोर, कारण की मोठे दोन्ही संघ आहेत। टफ फाईट मॅच, कारण की तारापूरला जर आपण पाहिलं तर अगदी 22 धावांचा एक लढत होती आणि ती 22 धावांची पहिली लढत पार केली गेली आणि तदनंतर त्या ठिकाणी खूप चांगली कामगिरी तारापूर संघाने देखील केली। म्हणजे त्यांना देखील जाणीव आहे लो स्कोरिंग मॅच इझिली आपल्याला डन करता येणार नाही आहे। परंतु बघूया ही मॅचचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग देखील पाहतोय आपण कोणता संघ हा नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करेल याच्याकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे। दीपक जनरेटर, दीपक आपण जनरेटरच्या गाडीकडे जायचं आहे प्लीज। दीपक सिंग सर। तर पहिला सामना नक्कीच आपण पाहिला होता, शाकीर मुल्ल्याच्या बॅटमधून पहिला चौकार टॅपचा होता। आता मात्र बघूया सेमीफायनलचा ही लढत। संतोष अण्णा आपण पाहतोय पालघर एक्सप्रेस। पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, जाणीव आहे इथे मात्र प्रत्येक रन महत्वाचा असणार आहे याची देखील नक्कीच जाणीव आहे। आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलाय जिशांत दमनवाला। एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज स्ट्रायकिंग वर जात असताना पहिला चेंडू खेळलाय मिस्टर शाकीर, आपण पाहतोय सिंगल रन्स घेतले। पुन्हा एकदा आता मात्र शिप शॉट, परंतु डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल। सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल। खूप चांगला फटका होता, अगदी वेगवान चेंडूला स्वीप शॉट खेळणं म्हणजे नजरेचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। खूप चांगली नजर वापरलंय जिशान यांनी। पुन्हा एकदा शाकीरसाठी हा पुढचा चेंडू असेल, तिसरा चेंडू षटकातील। इथे मात्र पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाही, डॉट चेंडू येतोय। पुन्हा एकदा आता मात्र सिंगल रन्स काढण्यासाठी गेले, तर सिंगल रन्स पूर्ण करतायत। एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या धावफलकावर लागली जाते। आतापर्यंत 3 धावा, 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 धावा स्कोरवरती आहेत। चांगली गोलंदाजी वापरतायत फटका सुरेख आहे, वॉट अ शॉट, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। अगदी जर पाहिलं तर नक्कीच जिशान दमनवालेच्या बॅट मधून रिवर्सचा स्वीप फटका चौकारासाठी 4 धावा।
पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख फलंदाजी करत असताना, कारण की गरज होती एक मोठ्या फटक्याची, तो फटका आलाय संतोष अंड्याच्या विरोधात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्किप करण्याचा प्रयत्न होता, परंतु अण्णाने जाणलं होतं की हा देखील चेंडू रिव्हर्स शिफ्ट खेळेल. ओव्हरची होते समाप्ती. एक षटक कंप्लीट झालंय आणि 8 धावा स्कोरवरती आहेत. येस DJ. थँक्यू. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. परंतु जिशान ज्या पद्धतीने आज बॅटिंग केले, जिशानने जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. पण हा सिंगल रन्स घेण्यासाठी प्रयत्न केलाय. तुषार अगदी वेगाने येतोय चेंडूवर. जोपर्यंत फेल्ड करेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स काउंट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. इथे मात्र टॅपचा फटका अगदी संतोष अण्णाच्या डोक्यावरून चेंडूला सरळ सीमारेषे पार पाठवतोय. चौकारासाठी 4 धावा. पतला दिया जद तुरदी सितारा वाले खावे मोरनी जी तोर कुड़िए हुण पुन्हा एकदा टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहतोय रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. संतोष अण्णा चेंडूवर पोचले जात आहेत. सुरेख फटका, सुरेख फटका. अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होती आणि त्याला करांच्या अगदी बाजूने चेंडूला पाठवलं. ही ताकद आहे. शाकीर मुल्ल्याला फॉर्मला येणं खूप गरजेचं होतं. तर ह्या मॅच मध्ये अगदी सुरेख या टुर्नामेंटमध्ये फॉर्मला आलाय शाकीर मुल्ला. बॅट पॅच चालू होता आपण पाहतोय 2024 मध्ये, परंतु आता ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय पहिल्याच शाकीर आपल्याला आता मात्र आठवायला लागलाय. सुरेख सुरेख फलंदाजी. 17 धावा झालेत. टॅपचा फटका. सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच संजयला आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करताना. आपल्या संघासाठी इथे नक्कीच 3 धावा वाचवतोय. 18 धावा झाल्यात या षटकातील. जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा हलक्या बॅटने रिव्हर्स खेळलाय. सिंगल रन साठी गेलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 19 धावा स्कोरवरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. तर आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 11 धावा स्कोरवरती अजूनही बनवायच्या आहेत. एका बाजूला आता मात्र गोलंदाज सज्ज होईल. मिस्टर आदित्यला आणलाय. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आदित्य आलाय. एक चांगला गोलंदाज म्हणून आदित्यकडे पाहिलं जाते, पण तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. इथून जर कमी धावांचं लक्ष ठेवतोय, कमी धावांचं जर ओव्हर या ठिकाणी खर्च करतोय तर नक्कीच आपला संघ पुढे आणण्याचा प्रयत्न करेल. परंतु इथे आपण पाहतोय दोघांच्याही मनामध्ये आहे सिंगल सिंगल रन्स ही मिळवत राहू आपल्या संघासाठी. कारण की जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढून स्कोरबोर्डवरती आता मात्र 20 धावा लागल्या आहेत. 10 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अजूनही 11 चेंडू आणि 10 धावा. अकरा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आदित्य. टॅपचा फटका क्लिअर होईल. चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आता मात्र 6 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सुरेख फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळाली शाकीर मुल्ल्याच्या बॅटमधून. शाकीरची बॅटिंगचा जर विचार केला तर आतापर्यंत शाकीर खेळलाय 8 चेंडू 15 धावांवर खेळतोय शाकीर.
पुन्हा एकदा चॉप केलाय चेंडूला, परंतु प्रेम चेंडूवर अगदी आलाय. चेंडूला इथे मात्र फील्ड करतोय. सिंगल रन्स नक्कीच मिळेल. 25 धावा झालेत, 5 धावांची आवश्यकता आहे. स्वीप शॉट आणि इथे मात्र ब्रिजेश होता त्या ठिकाणी. प्रयत्न झाले नाही ब्रिजेश कडून. नक्कीच चेंडू ज्या पद्धतीने गेलाय, एका धावाची आवश्यकता असणार आहे. थोडस स्कोर मध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय 30 धावांचं लक्ष म्हणजे कमी स्कोर होता, परंतु कमी स्कोर असताना देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी संतोष अण्णाने केली होती. फक्त आणि फक्त 8 धावांचं षटक हाताळलं होतं. आणि तदनंतर पाहिलं तर आपण पाहतोय आणखीन एक रिवर्सचा शिप आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे संघ आपण पाहतोय तारापूर 11 संघ. अभिनंदन तारापूर संघाचे आणि कौतुक करीन वायबीसी संघ ज्या पद्धतीने आज खेळलाय. नक्कीच स्कोर थोडासा कमी राहिला कारण की तारापूर सारखा एक बलाढ्य संघ होता. इथून जर पाहिलं तर नक्कीच आता पुढची भेट आपल्याला या पंचाळी मैदानावर पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच सेकंड सेमीफायनलचा हा थरार आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पॅराडाईज ए संघ सज्ज होईल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच साई नवरंग हा संघ सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक प्रथम नक्कीच पॅराडाईज ए संघाने जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यांनी आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी साई नवरंग संघाला. तर सलामीची जोडी आपण लगेच